आणि तो आपल्याला दिसलाही. मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या गतिमानतेनं चेंज झालेलं आहे, मला असं वाटतं ते देखील एक आव्हान आहे मॅनेज करण्यासाठी म्हणून. तर जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरचे काम चालू असतं तेव्हा बॅकएंडला हे सगळं मॅनेज करावं लागतं. तर ही तारेवरची कसरत असते का? हो, मुंबई ही एक अत्यंत सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता असणाऱ्या शहरांपैकी एक आहे. 24/7 चालणारं हे एक शहर आहे आणि अशा अत्यंत गुंतागुंतीच्या यंत्रणेमध्ये अशा पद्धतीनं मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम आणि विशेषतः ज्याला आपण पायाभूत सुविधा म्हणतो, अशा सुविधा पुरवण्याचं काम हे अत्यंत आव्हानात्मक आहे. आणि या सुविधा पुरवण्याचं काम फक्त मुंबई महापालिका करत नाही तर इतरही काही यंत्रणा करतात. तर त्याच्यामुळं त्या यंत्रणांच्या बरोबर समन्वय साधणं, मग ते रेल्वे असेल, MMRD असेल, MSRDC असेल, म्हाडा असेल, MMRCL असेल, अशा अनेक यंत्रणांच्या बरोबर समन्वय साधणारी मध्यवर्ती यंत्रणा म्हणून मुंबई महापालिकेला ओळखलं जातं आणि त्यांची ती जबाबदारी आहे. आणि बाकी यंत्रणासुद्धा हे मानतात की ही मुख्य जबाबदारी महापालिकेची आहे. आणि त्याच्यामुळं पायाभूत सुविधांच्या कामावरती गेल्या काही वर्षापासून जो भर देण्यात आलेला आहे राज्य शासनामार्फत आणि मुंबई महापालिकेमार्फत, त्याचं मला वाटतं फळं आता आपल्याला दिसत आहेत. प्रत्यक्ष आपण त्याचा अनुभव घेतो आहे आणि ह्याच सुधारणा आणि ह्याच पद्धतीच्या पायाभूत सुविधांच्या बांधणीची कामं अजूनही पुढची काही वर्ष चालू राहतील. मुंबई महापालिकेच्या एकूण अर्थसंकल्पापैकी जवळपास 52% खर्च हा पायाभूत सुविधांच्यावरती होतो आहे. ही मला वाटतं एक चांगली गोष्ट आहे.